आता ज्यांनी सगळ्यांनी ऍक्टिंग केली, सगळं काही जे केलं ना, एक नंबर. म्हणजे कौतुक करावं इतकं कमीच म्हणेन मी. आणि आता अचानक मी आले स्टेजवरती, तर खरंच खूप खूप सुंदररित्या त्यांनी सादरीकरण केलं आहे. आणि आमच्या सर्व चांगलं ग्रामस्थांकडून, महिला वर्गाकडून, पुरुष वर्गाकडून आणि जे पण कार्यकर्ते आहेत त्यांचंही याच्यात विशेष मी म्हणते की कौतुक आहे की त्यांच्या सगळ्या या प्रयत्नामुळे आपल्या चांगल्या ग्रामस्थांना एवढा सगळा सोहळा हा पाहायला मिळाला. आणि मी हे सगळं कैद केलं आहे, तर आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेलच तुम्हाला. तर खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे शब्द कमी पडतील. आज पहिल्यांदा चांदक मध्ये पब्लिक आणि चावडीवरती एवढं पब्लिक की बाप रे. मी तर अक्षरशः मुंबईला चालली होती, पण खास या कार्यक्रमासाठी थांबले. मला पाहायचं होतं चांदक मध्ये एवढे लोक जमलेले एकत्र सगळे. आणि असेच कार्यक्रम आपल्याला इथून पुढेही सादर करायचे आहेत. सगळ्यांना एकोपा ठेवायचा आहे, कनेक्टिव्हिटी ठेवायची आहे. जिथे कुठे जाल चांदकला जोडून राहा. आणि हे सगळे जे ऍक्टर आहेत, सगळे कलाकार आहेत, त्यांना खरंच मी म्हणेल की कौतुकाची थाप आपण आपल्या चांदक ग्रामस्थांकडून मिळालीच पाहिजे. तर खरंच खरंच खूप थँक्यू. खूप छान काम आहे आणि इथून पुढेही तुम्हाला खूप छान यश मिळो. तुमच्या पूर्ण युनिटला सलाम आहे आमच्या चांदककरांचा. तर खरंच धन्यवाद, धन्यवाद. आणि असेच भेटत राहा, पुन्हा पुन्हा आमच्या चांदकमध्ये येत राहा. ठीक आहे, थँक्यू. ओके, तर ह्या सगळा तुम्हाला शो पुन्हा एकदा पाहायला मिळेल प्रियांका खामकर युट्यूब चॅनल वरती. ठीक आहे, चांदकची मुलगी प्रियांका खामकर. ठीक आहे, तर सबस्क्राईब करा. बिना सबस्क्राईब करता पाहतात लोक, तर सबस्क्राईब पाहिजे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा पाहिजे. आपल्याला चांदकला 10 दिशा घुमवायचं आहे. तर मी एकटीने झेंडा फडकवला आहे, त्यासोबतच मला तुमची साथ पाहिजे. तर असेच प्रयत्न, माझ्या प्रयत्न. आता 500 लाईक असतील, याच्यानंतर तुम्हाला लाईक वरती लाईक, हजारो लाईक मिळणार आहेत. तुम्ही मेहनत घेताय आणि लोकांना उत्स्फूर्त करताय. या सर्वांसाठी तुम्हाला लाईक हजारो मिळणार. शुभेच्छा तुम्हाला, सर्व शुभेच्छा. असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला प्रदर्शित करा. थँक्यू. चला, खरोखर अतिशय हा जो कार्यक्रम होता, मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम, छान झालेला आहे. आणि सर्व महिला आणि मला काय, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की लहानपणचे दिवस जेव्हा पडद्यावरती पिक्चर रील दाखवायचे तेव्हा चावडी भरलेली असायची. त्याप्रमाणे आज 25-30 वर्षानंतर, 35-40 वर्षानंतर असा एक मोठा शो ह्या 9 तरुणांनी, जे यात्रा कमिटी अध्यक्ष विशाल जाधव आणि या त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी असाच कार्यक्रम पुढे चालू ठेवावा ही सर्वांच्या आणि ग्रामस्थांची मी इच्छा आहे. आणि ग्रामस्थांमार्फत, ग्रामस्थांच्या तर्फे, यात्रा कमिटीतर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. थँक्यू.